चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथे दूध विक्री करणाऱ्या महिलेवर इमारतीचा भाग कोसळला। महिला जखमी, उपचार सुरू। चंद्रपूर शहरात जटपुरा गेट परिसरात आज सकाळी दूध विक्री करणाऱ्या मनीषा सुनील लोखंडे वय वर्ष 50 या महिलेवर अचानक इमारतीचा काही भाग कोसळला। यात त्यांच्या हाताला, पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ चंद्रपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत। लोखंडे कुटुंब गेल्या 35 ते 40 वर्षांपासून दूध व्यवसायाशी जोडलेले आहे। 3 वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे आकस्मिक निधन झाल्यानंतर मनीषा लोखंडे यांनी एकट्यानेच व्यवसाय सुरू ठेवला। त्यांना 2 मुली असून त्या दोघींचे शिक्षण सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी महिलेला मदत केली। शहरातील धोकादायक इमारती मनपाने त्वरित पाडाव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। आज दिनांक 11/9/2025 रोजी आता 10 मिनिटं अगोदर म्हणजे 7:10 जटपुरा गेटवर असलेली इतिहास जुनी बिल्डिंग आहे। ही बिल्डिंग खसून खाली दूध विकणारी महिला मनीषा लोखंडे नावाची महिला जी इथे दूध विकण्याचा व्यवसाय करत होती, ती सध्या रामनगरला राहत्या घरी, तर ती या बिल्डिंगचा काही भाग पडल्यानं ती दबली त्याच्यामध्ये आणि तिचे हातपाय गेले अशी लोकांना माहिती दिली आम्हाला आणि तिला सरकारी दवाखान्यामध्ये हलवलं आहे। आणि या बिल्डिंगला याच्या आधी पालिकेने सुद्धा नोटीस दिलेलं आहे। पण अशा ज्या जुन्या वस्तू आहेत ज्या पडण्याच्या मार्गावर आल्या आहेत अशा बिल्डिंगवर पालिकेने तात्काळ कारवाई करायला पाहिजे आणि अशा बिल्डिंग पाडायला पाहिजे।